Hello everybody, I welcome you all for today's session. In today's session, we will see the DNA replication. मागील लेक्चरमध्ये मागील सेशनमध्ये आपण DNAची कंप्लीट इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड त्याचे टाइप्स, त्यानंतर आपण DNA हा जेनेटिक मटेरियल आहे ते प्रूफ करण्यासाठी जे काही एव्हिडन्सेस होते ते एव्हिडन्सेस आपण पाहिलेत आणि शेवटी जाता जाता DNA आणि RNA, DNA हा जेनेटिक मटेरियल, RNA हा जेनेटिक मटेरियल नाही, त्यामध्ये जो मेन डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण बघितला की ज्या प्रॉपर्टीज जेनेटिक मटेरियल असण्यासाठी लागतात त्या प्रॉपर्टीज ह्या DNA मध्ये प्रेझेंट आहेत परंतु RNA मध्ये प्रेझेंट नाही. त्या प्रॉपर्टीज आपण लास्टली डिस्कस केलेलं आहे आणि आज आपण DNAशी रिलेटेड नवीन टॉपिक सुरू करतोय जो एक्सप्रेशनमध्ये असलेली महत्त्वाची प्रोसेस आहे. आता प्रश्न निर्माण होतो व्हॉट इज एक्सप्रेशन. मग DNA रेप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी मला यावरती थोडंसं डिस्कशन करायचं आहे. तसं हा चॅप्टर सुरू करत असताना मी तुम्हाला याला इंट्रोड्यूस पण केलेला आहे याच्या आधी. म्हणजे सेंट्रल डोग्मा हा एक कन्सेप्ट मी इंट्रोड्यूस केला होता. तुम्ही याला सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणा, सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हणा, नावं ध्यानात ठेवा. प्रत्येक कन्सेप्ट मी जे स्टेटमेंट सांगतो ते महत्त्वाचे आहेत. मग सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी, सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, और यू कॅन से दॅट सेंट्रल थीम ऑफ प्रोटीन सिंथेसिस, या पद्धतीने तुम्ही त्याला नावं देऊ शकता. ठीक आहे. मग सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी काय सांगतो? यू नो दॅट DNA इट इज मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ युअर सेल और युअर बॉडी बिकॉज इट इज अ जेनेटिक मटेरियल. देन वाय इट इज जेनेटिक मटेरियल? We already seen that it produces the character, transmit the character, stable compound, responsible for the reproduction. These all properties are there आणि म्हणूनच आपण त्याला जेनेटिक मटेरियल असं म्हटलेलं आहे. मग हे कॅरेक्टर तयार करतं म्हणजे नेमकं काय करतं, ते कसं करतं? मग इट प्रोड्युसेस द कॅरेक्टर बाय इट्स एक्सप्रेशन. ध्यानात ठेवा, हे काय करतं? हे कॅरेक्टर प्रोड्यूस करतं त्याच्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने. मग हे एक्सप्रेशन कशाच्या बेसिसवरती आहे? मग आपण DNA बघितलाय आणि DNA मध्ये आपण काही सिक्वेन्सेस पाहिलेले आहेत. ठीक आहे. हा तुमचा DNA आहे आणि सिक्वेन्सेस म्हणजे समजा A, T, C, G, T, A, T, G, C, T, A, C, G. ठीक आहे ना. हे सिक्वेन्सेस आहेत. समजा हे सिक्वेन्स मी या पद्धतीने मांडतो. आता पहा, A, C, T, A, G, T, C या पद्धतीने एक स्ट्रँड मी दाखवलेला आहे. ठीक आहे. अनदर स्ट्रँड मग आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो तो कोणता असेल, त्याच्या अपोजिटवाला स्ट्रँड. मग A ला T घ्या, सॉरी आपण स्ट्रँड या पद्धतीने घ्यायला पाहिजे, ACT, त्यानंतर TCAG. हे एक्झाम्पल म्हणून देतोय. या पद्धतीने असेल असं काही नाहीये. नो इम्पॉर्टंट और नो नीड लाईक दिस, हे असंच असणं गरजेचं नाही. मग मी हा एक स्ट्रँड घेतलाय, दुसरा स्ट्रँड तुम्ही स्वतः तयार करू शकता. ध्यानात ठेवा, यावरती पण प्रश्न विचारलं जातं. म्हणजे एक तुम्हाला सिक्वेन्स दिला जातो आणि DNAचा अदर जो स्ट्रँड आहे तो फाइंड आउट करा, त्याचा सिक्वेन्स काय असेल हे फाइंड आउट करा, हे विचारलं जातं. मग हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग A दुसरा स्ट्रँड कसा असेल? मग T, C ला G, T साठी A, परत T साठी A, परत C साठी G, A साठी T आणि G साठी C. म्हणजे मी जसं बोलत होतो त्या पद्धतीने तुमच्या माइंडमध्ये जर आलं असेल तर याचा अर्थ तुम्हाला DNA समजलेला आहे, त्याचं कंप्लीट स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं आहे, चार्ट ऑफ रूल तुम्हाला समजलेला आहे, पेअरिंग तुम्हाला समजलेलं आहे, कोणाकोणामध्ये पेअरिंग असते ती. ठीक आहे. आता पहा, आपण ह्या वरील स्टँडच्या बेसिसवरती खालचं स्टँड आपण फाइंड आउट केलेलं आहे. पहा बरोबर आहे का? मग इथे पहा TGA, TCA, सॉरी TGA, AGTC आहे का? बरोबर, TGA, AGTC. समजा हा तुम्ही घेतला 3' to
5 प्राइम, तर हा कोणता असेल, हा असेल या पद्धतीने 3 प्राइम टू 5 प्राइम अपोजिट स्ट्रँड. ठीक आहे ना. तर आपण कुठे होतो, मग हे जे काही सिक्वेन्सेस आहेत ॲक्च्युली दिस इज ए कोडेड इन्फॉर्मेशन विच इज प्रेझेंट ऑन द DNA. हे काय आहे, हे कोडेड इन्फॉर्मेशन आहे जे DNA वरती प्रेझेंट आहे. ध्यानात ठेवा, प्रत्येक कोड हे 3 न्यूक्लियोटाइडचं असतं. कितीचं, प्रत्येक कोड हा 3 न्यूक्लियोटाइडचा असतो. म्हणजे वरतीला जर कोड असेल तर त्याच्या विरुद्ध असेल अँटीकोड, अँटीकोड आणि त्याचे अँटी असेल. हे या पद्धतीने हे सिरियली 1 by 1 अरेंज असतात. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे कोड आपण DNA वरती पाहतोय. हे कशावरती पाहतोय आपण, DNA वरती. DNA वरती असल्या कारणानं प्रत्येकी 3 म्हणजे ACT असेल समजा, तर इट इज ए कोडोजन. हे काय असेल, इट इज ए कोडोजन. ठीक आहे. एक असतो कोडॉन, एक कन्सेप्ट झाला कोडोन, कोडोजन. कोडेड इन्फॉर्मेशन आहे, जर ते DNA वरती असेल तर इट इज कॉल्ड एज दी कोडोजन. जर ते RNA वरती असेल, एक्सप्रेशन मध्ये सेंट्रल डॉग्मामध्ये DNA पासून तयार होतो एस फेज मध्ये. वी कॉल्ड इट रेप्लिकेशन. आपण याला रेप्लिकेशन म्हणतो. त्या DNA पासून पुढे mRNA तयार होतो. तुम्ही RNA ही म्हणू शकता त्याला. ठीक आहे. आपण ह्या प्रोसेसला म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA पासून पुढे प्रोटीन तयार होतं आणि या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ध्यानात राहील, दिस इज अ सेंट्रल डॉग्मा, दिस इज अ सेंट्रल थीम ऑफ प्रोटीन सिंथेसिस. या थीमद्वारे शेवटी प्रोटीन काय होतो, तयार होतो. बट ॲक्च्युली व्हॉट हॅपन, काय होतंय, तर जी कोडेड इन्फॉर्मेशन आहे ती कोडेड इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्म होत जाते आणि ट्रान्सफॉर्म होत असताना शेवटी काय होतं, प्रोटीन तयार केलं जातं. मग ही कोडेड इन्फॉर्मेशन आहे, समजा DNA पासून mRNA कडे कोडेड इन्फॉर्मेशन गेलेली आहे ना, तर याचा अर्थ इथून तो कोड mRNA मध्ये नवीन कोडमध्ये कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे DNAच्या स्ट्रँडवरून दुसरा नवीन स्ट्रँड तयार झाला तो mRNAचा आहे आणि mRNAच्या स्ट्रँडवरती प्रेझेंट असलेली जी कोडेड इन्फॉर्मेशन आहे ती कोडेड इन्फॉर्मेशन पुढे प्रोटीन तयार करण्यासाठी गरजेची असते. प्रत्येक कोडसाठी म्हणजे मी एक्झाम्पल तुम्हाला देतो. mRNA वरती असलेला एक कोड AUG, प्रत्येक कोडसाठी एक स्पेसिफिक अमायनो ॲसिड प्रेझेंट असतो विच स्पेसिफाय द स्पेसिफिक अमायनो ॲसिड. जसं AUG हा मेथिओनिन हा अमायनो ॲसिड काय करतो, तो कोड करतो. समजते तुम्हाला. मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवलेला आहे. ही mRNA वरती कोडेड इन्फॉर्मेशन आहे. मग जसं DNA वरती या पद्धतीने असेल, त्याचे 3 कोड किंवा 3 न्यूक्लियोटाइड हे कोडोजन फॉर्म करतो. तर mRNA वरती जर प्रेझेंट असेल, इफ इट इज ऑन mRNA, जर mRNA वरती असेल तर त्या ठिकाणी प्रेझेंट असलेलं कोड, मग या DNA पासून तयार होतो ना mRNA. मग याचा जो अँटीसेन्स स्ट्रँड आहे, अँटीसेन्स स्ट्रँड हा जो सेन्स स्ट्रँड असेल त्याच्या विरुद्ध असतो. तुम्हाला ट्रान्सक्रिप्शनच्या वेळेस कळेल सेन्स अँटीसेन्स काय प्रकार असतं ते. ठीक आहे ना. तर असं आपण कन्सिडर करू की हा खालचा स्ट्रँड हा अँटीसेन्स स्ट्रँड आहे, TGA. मग या स्ट्रँडवरती mRNA तयार होतो. मग ह्या mRNA वरती जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती ह्या स्ट्रँडच्या अपोजिट इन्फॉर्मेशन असणार आहे. म्हणजेच TGA त्याच्या अपोजिट काय असेल, मग A, G ला C आणि A ला आता U, कारण mRNA आहे. आणि आपण पाहिलेलं आहे RNA मध्ये थायमिन रिप्लेस्ड बाय युरासिल असतो. मग मी इथं A ला T येतं ना, Tच्या ऐवजी काय असेल, युरासिल असेल, ACU. आता हे जे आहे दिस इज कॉल्ड ॲज कोडॉन. आपण काय म्हणतो, कोडॉन. ध्यानात राहील, हे कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. ध्यानात ठेवा, हे कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. आणि मी या ठिकाणी प्रत्येक बारीक गोष्ट क्लिअर करतोय म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन समजायला प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण DNA रेप्लिकेशन सुरू करतोय म्हणजे एक्सप्रेशनची आपण ही पहिली पायरी घेतोय, ही फर्स्ट स्टेप आपण घेतोय एक्सप्रेशनची, DNA पासून DNA तयार करण्याची. ठीक आहे. मग जर कोडेड इन्फॉर्मेशन ही DNA वरती प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड एज द कोडोजन. अँड इफ दॅट कोडेड इन्फॉर्मेशन प्रेझेंट ऑन द mRNA, जर ती कोडेड इन्फॉर्मेशन mRNA वरती प्रेझेंट असेल तर ॲट दॅट टाइम दॅट कोडेड इन्फॉर्मेशन इज कॉल्ड ॲज द कोडॉन. ओके. कोडॉन इन बोथ कंडिशन इज ऑफ 3 न्यूक्लियोटाइड.
ध्यानात राहील दोन्हीही कंडिशनमध्ये कोडॉन हा काय आहे 3 न्यूक्लियोटाइडचा आहे. हा प्रत्येक कन्सेप्ट ध्यानात ठेवा, प्रॉब्लेम याला नकोय. मग आता इथपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेलच. ठीक आहे, आता एक लास्ट थिंग मला तुम्हाला सांगायची राहिलेली आहे. कोड किंवा कोडेड इन्फॉर्मेशनमध्ये मी हे तुम्हाला DNA मध्ये सांगितलं, mRNA मध्ये सांगितलं, एक आणखीन मॉलिक्यूल हा प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व्ह असतो अँड दॅट मॉलिक्यूल इज ए tRNA. हे mRNA tRNA तुम्ही ऑलरेडी 10वीला स्टडी केलेला आहात. ठीक आहे, जरी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर काही नाही, त्याच्यावरती जास्त टेन्शन घेण्याची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे, हे सगळे प्रकार आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. आपण DNA सुरू केलं आहे म्हणून DNAशी रिलेटेड सगळे कन्सेप्ट आपण पूर्ण करून घेतोय. आपण जेव्हा RD सुरू करणार आहे तर RNAशी रिलेटेड कन्सेप्ट आपण पुढे कंप्लीट करून घेणार आहोत. मग tRNA आहे तर tRNA वरती सुद्धा कोडेड इन्फॉर्मेशन असते, पण ती कोडेड इन्फॉर्मेशन ही अमायनो ॲसिडसाठी आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा mRNA वरती कोडेड इन्फॉर्मेशन रिकग्नाइज करण्यासाठी असते. म्हणून mRNA वरती प्रेझेंट असलेली जी कोडेड इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अपोजिट कोड हे tRNA वरती असतं. अपोजिट आहे ना हे कोडॉन, मग अपोजिट असल्या कारणाने tRNA वरती जे असतं त्याला आपण म्हणतो अँटीकोडॉन. इन tRNA वी कॉल्ड इट अँटीकोडॉन. ठीक आहे, म्हणजे आता समजा मी AUG घेतलेला आहे, इट इज कोड फॉर दी मेथिओनिन. मग RNAच्या कोणत्या ठिकाणी हा आहे त्याच ठिकाणी त्या अमायनो ॲसिडला जाऊन कनेक्ट करायचं, कारण अमायनो ॲसिडची पूर्ण चेन तयार करायची तुम्हाला. मग ह्या AUGचं tRNA काय करतो त्या mRNA वरती जाऊन बाइंड होतो, पण कुठे जाऊन बाइंड होईल जिथं त्याचं कोड आहे. मग तो tRNA हा AUG हा कोड आहे असं समजा. मग या AUG साठी जो tRNA इथे येईल तो येईल दॅट इज UAC, समजत असेल तुम्हाला. मग tRNA वरती हा अँटीकोडॉन असणार आहे, तो काय करेल या AUG ला आयडेंटिफाय करेल, तिथे जाऊन बाइंड होईल आणि त्याच ठिकाणी अमायनो ॲसिड टाकून देईल. इज इट क्लिअर? आता बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन एक्सप्रेशनमध्ये जी महत्त्वाची आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर केलेली आहे, म्हणजे तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग हे जे काही एक्सप्रेशन आहे आता ध्यानात राहील तुम्हाला DNA वरती प्रेझेंट असलेली कोडेड इन्फॉर्मेशन हे म्हणजे DNA, RNA, mRNA आणि tRNA सगळ्यांवरती प्रेझेंट असलेली जी कोडेड इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येक कोडेड इन्फॉर्मेशन 3 न्यूक्लियोटाइडची असते. हे ध्यानात ठेवा फक्त तुम्ही. कितीची असते? ट्रिपलेट न्यूक्लियोटाइडची असते. 3 म्हणजे ट्रिपलेट. मग ट्रिपलेट न्यूक्लियोटाइडची असते, फक्त प्रत्येकाला नाव वेगळं असतं. जर DNA वरती असेल तर कोडोजन, जर mRNA वरती असेल तर कोडॉन आणि ते जर tRNA वरती असेल तर अँटीकोडॉन. नीटसाठी महत्त्वाचे आहे ते तिन्ही कन्सेप्ट. ठीक आहे, मग सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्माला ॲक्च्युली जीन एक्सप्रेशन पण म्हटलं जातं. जीन एक्सप्रेशन म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की जीन तुमचा काय करतो, हा जो जीन आहे ना हा काय करतो तुमचं कॅरेक्टर तयार करतं. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे प्रोटीनच्या फॉर्ममध्ये असतं. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीचं कलर. ठीक आहे, मग आपल्या बॉडीचा जो कलर आहे त्या कलरसाठी रिस्पॉन्सिबल असलेला पिगमेंट कोणता आठवत असेल तुम्हाला, लगेच डोक्यात पण आलं असेल, मेलॅनिन पिगमेंट. मग हा जो मेलॅनिन पिगमेंट आहे तो ॲक्च्युली प्रोटीन आहे. तो काय आहे? ॲक्च्युली प्रोटीन आहे. म्हणजे कलर तुमचा ब्लॅक असो, व्हाईट असो, फेअर असो, कितीतरी गोरा असो, कितीतरी काळा असो, काही असो, कोणत्याही प्रकारचा कलर असो. ध्यानात ठेवा हे जे मी कलर घेतलेले आहेत याचं मिनिंग ज्यांच्याशी रिलेटेड हे कलर आहेत त्यांना दुखवण्यासाठी नाही. ठीक आहे, फक्त मला इथं कॅरेक्टर तुम्हाला सांगायचं आहे. मग जो काही पण कोणत्या प्रकारचं कॅरेक्टर असेल म्हणजे आपण त्या कलरनुसार कॅरेक्टर, तो खूप गोरा दिसतो, तो सावळा दिसतो, आपण बोलतो ना असं, म्हणजे कॅरेक्टर बोलतो आपण. मग हे कॅरेक्टर रिस्पॉन्सिबल कशावरती आहेत किंवा कोणत्या गोष्टी त्यावरती रिस्पॉन्सिबल आहे तो पिगमेंट. आणि एव्हरी पिगमेंट इज ए प्रोटीन. आपण हा स्टेटमेंट पण स्टडी केलेला आहे बायोकेमिस्ट्रीमध्ये. मग प्रत्येक पिगमेंट जो आहे तो प्रोटीन आहे. मेलॅनिन पिगमेंट हा प्रोटीन आहे. मग त्याला तयार करण्यासाठी मग जीन एक्सप्रेशनवरती डिपेंड आहे. एक्सप्रेशन जास्त प्रमाणात असेल तर पिगमेंट जास्त तयार होईल. पिगमेंट जास्त तयार झालं तर कलर हा जास्त डार्क होईल. एक्सप्रेशन कमी प्रमाणामध्ये झालं तर पिगमेंट कमी तयार होतील. पिगमेंट कमी तयार झाले तर कलर काय होईल? जास्त फेअर होईल.
समजते तुम्हाला? यावरती डिपेंड आहे तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स. मग हे जीन एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन तुमचं कॅरेक्टर तयार करतात. एक्सप्रेशन काय आहे ॲक्च्युली? मग जीन DNA वरती प्रेझेंट असतो. मग DNA वरती प्रेझेंट असलेला जो जीन तो स्वतः रेप्लिकेट होतो किंवा तो त्याची स्वतःची एक्झॅक्ट कॉपी तयार करतो. ही रेप्लिकेशन पहिली स्टेप. त्यानंतर DNA पासून mRNA तयार होणे, mRNA पासून प्रोटीन तयार होणे, या पद्धतीची प्रोसेस असते. मग DNA टू DNA इट इज कॉल्ड ॲज रेप्लिकेशन, DNA टू mRNA कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन अँड mRNA टू प्रोटीन कॉल्ड ॲज दी ट्रान्सलेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ जीन एक्सप्रेशन. ठीक आहे. मग त्यापैकी पहिली स्टेप आपण जी या ठिकाणी स्टडी करत आहोत तर दॅट इज अ DNA रेप्लिकेशन. अँड DNA रेप्लिकेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द DNA. वाय? द ओनली कंपोनंट DNA इट इज द ओनली कंपोनंट, एकटाच कंपोनंट असा आहे विच हॅव्हिंग कॅपॅबिलिटी, विच हॅव्हिंग ॲबिलिटी टू मल्टिप्लाय. त्याच्या एकट्यामध्ये ॲबिलिटी आहे मल्टिप्लाय होण्यासाठी. आता मल्टिप्लाय म्हणजे कोणतं मल्टिप्लिकेशन? सेल्फ मल्टिप्लिकेशन. स्वतःला मल्टिप्लाय करू शकतो, ही ॲबिलिटी DNA मध्ये आहे. समजते तुम्हाला? मग ही जी सेल्फ मल्टिप्लिकेशनची जी ॲबिलिटी आहे, ठीक आहे, किंवा सेल्फ डुप्लिकेशनची जी ॲबिलिटी आहे, त्यावरून DNA ला आपण एक नाव देतो, दॅट इज अ लिव्हिंग मॉलिक्यूल. इट इज हॅव्हिंग ॲबिलिटी ऑफ सेल्फ डुप्लिकेशन. ठीक आहे. टू डुप्लिकेट म्हणजेच रेप्लिकेशन. मग सेल्फ डुप्लिकेशनची ॲबिलिटी आहे, हेच इट इज कॉल्ड ॲज लिव्हिंग मॉलिक्यूल. म्हणून याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज लिव्हिंग मॉलिक्यूल. ठीक आहे. याच DNA मध्ये पुढची ॲबिलिटी आहे, किंवा बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ DNA द ऑर्गॅनिझम कॅन रिप्रोड्यूस. बिकॉज ऑफ DNA ऑर्गॅनिझम कॅन बी रिप्रोड्यूस. याच DNA मुळे ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होऊ शकतो. पण रिप्रोडक्शनसाठी आधी सेल डिवाइड होणं गरजेचं आहे आणि ते सेल नंतर रिप्रोडक्शनमध्ये काय असणार आहे तुमचं इन्व्हॉल्व असेल. मग सेल डिव्हिजनची पहिली स्टेप, डिव्हिजनमध्ये आधी DNA डिवाइड होईल, मग नंतर न्यूक्लियस डिवाइड होईल, मग नंतर सेल डिवाइड होईल. इज इट क्लिअर? मग महत्वाची स्टेप आहे. मग हे जे DNA रेप्लिकेशन आहे हे कुठे होतं? DNA रेप्लिकेशन ऑकर्स इन, हे तुम्हाला पण माहित आहे, इट ऑकर्स इन एस फेज ऑफ सेल सायकल. रेप्लिकेशन ऑफ DNA कुठे होतं? इट ऑकर्स इन दी एस फेज ऑफ सेल सायकल. ठीक आहे. ॲक्च्युली व्हॉट हॅपन इन द रेप्लिकेशन? वाय इट इज कॉल्ड एज रेप्लिकेशन? रेप्लिकेशन का म्हटलं जातं? मग रेप्लिकेशन म्हणण्याचं कारण, DNA प्रोड्यूस और आफ्टर डुप्लिकेशन इट प्रोड्यूसेस इट्स एक्झॅक्ट कॉपी. मग याला आपण काय म्हणतो? प्रोडक्शन. थोडंसं वर्ड चुकीचं पडतंय. फॉर्मेशन ऑफ एक्झॅक्ट कॉपी ऑफ DNA. रेप्लिकेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ एक्झॅक्ट कॉपी ऑफ DNA, दॅट इज कॉल्ड ॲज रेप्लिकेशन. या ठिकाणी मी एक्झॅक्ट कॉपी हा वर्ड वापरलाय. एक्झॅक्ट कॉपी हा वर्ड वापरलाय. दिस एक्झॅक्ट कॉपी इज कॉल्ड ॲज रेप्लिका. याला काय म्हटलं जातं? रेप्लिका. आणि म्हणूनच वर्ड रेप्लिकेशन आहे. रेप्लिकेशन हा वर्ड का असेल? एक्झॅक्ट कॉपी मीन्स रेप्लिका. मग त्या बेसिसवरती वर्ड जो आहे तो रेप्लिकेशन घेतला गेलेला आहे. मग याच्यामध्ये काय होतं? त्या DNAची एक्झॅक्ट कॉपी, जसा पॅरेंटल DNA असेल तसाच डॉटर DNA असेल. जसा पॅरेंटल DNA असेल तसाच काय असेल? डॉटर DNA असेल. ध्यानात ठेवा. आता DNA रेप्लिकेशन कुणी शोधलं हे महत्वाचं आहे. खरं तर DNA रेप्लिकेशन मध्ये एकच नाव समोर येतं, म्हणजे ते आहेत वॅटसन आणि क्रिक. वॅटसन आणि क्रिक यांनी इमिजिएटली आफ्टर मॉडेल रिप्रेझेंटेशन, जेव्हा त्यांनी DNA मॉडेल दाखवला, इमिजिएटली त्यानंतर त्यांनी DNA रेप्लिकेशन पण सांगितलं. म्हणजे DNAचं स्टेबल मॉडेल सांगितल्यानंतर त्यांनी DNA रेप्लिकेशन होतं हेही त्यांनी सांगितलं. पण आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. हा मी लिनियर फॉर्म घेतलाय DNAचा. ठीक आहे. हा लिनियर फॉर्म घेतलाय. मग याच्यापैकी हा 3' to 5' आणि हा 5' to 3'. जेव्हा DNA डिवाइड होतं तर त्यावेळेस याच्यापासून त्याचे 2 एक्झॅक्ट कॉपी तयार होतात. म्हणजे सेम ॲज अबो,
सेम ॲज देअर पॅरेंट. ठीक आहे. ठीक आहे. मग हा झाला पॅरेंटल डीएनए. ठीक आहे. आणि हे झाले डॉटर डीएनए. ठीक आहे. आता डीएनए पासून जेव्हा 2 एक्झॅक्ट कॉपी तयार होतात तेव्हा त्याचे स्वतःचे स्ट्रँड इन्व्हॉल्व्ह असतात. मग त्याचा एक स्ट्रँड 3 प्राइम टू 5 प्राइम हा आहे असा स्ट्रँड तयार झाला. दुसरा स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम हा आहे असा तयार झाला. ठीक आहे. मग मी याला म्हटलं ओल्ड स्ट्रँड. दिस एन ओल्ड स्ट्रँड. याला पण मी काय म्हटलं, इट इज ए ओल्ड स्ट्रँड. पण हे जे 2 नवीन स्ट्रँड आलेत यांना मी काय म्हणणार, बोथ आर द न्यू स्ट्रँड. दोन्ही काय आहेत, नवीन स्ट्रँड. दिस इज ए फर्स्ट जनरेशन. ही काय आहे, पहिली जनरेशन आहे. ह्या गोष्टीवरती बारकाईनं विचार 2 पेअर ऑफ सायंटिस्टने केलं. 2 सायंटिस्टच्या पेअर्सनं. एक आहे मेसेल्सन अँड स्टाल. एक कोण आहे, मेसेल्सन आणि स्टाल, ध्यानात ठेवा. आणि दुसरं आहे टेलर. मेसेल्सन आणि स्टाल हे दोन्हीही सायंटिस्ट आहेत. यांनी बारकाईने विचार केल्यानंतर त्यांनी एक गोष्ट बघितली की डीएनए आहे जेव्हा तो त्याची एक्झॅक्ट कॉपी तयार करतो तर तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्ट्रँड हा न्यू असतो आणि एक स्ट्रँड हा ओल्ड असतो. जवळपास सगळ्याच ऑर्गॅनिझममध्ये या प्रकारचं नेचर आहे. मी अजून रेप्लिकेशन प्रोसेस सुरू केलेली नाही, पण आपण रेप्लिकेशनचं बॅकग्राऊंड पाहतोय. ठीक आहे. काय म्हटलंय, एक स्ट्रँड हा त्याच्यातला काय असतो, न्यू असतो. हे रेप्लिकेशन झालं. हा पॅरेंटल डीएनए त्याच्यापासून तयार झालेले हे 2 डॉटर डीएनए आहेत. ठीक आहे ना, हे पॅरेंटल आणि हे डॉटर. ठीक आहे. मग जेव्हा पॅरेंटल पासून डॉटर तयार होतात तर पॅरेंटलचे 2 स्ट्रँड होते. ह्या प्रत्येकी 2 स्ट्रँडला एक नवीन स्ट्रँड तयार केला जातो. कारण जेव्हा रेप्लिकेशन होतं ना तर तेव्हा हे जे 2 स्ट्रँड आहेत ना पहा, या पद्धतीने वाय शेप स्ट्रक्चर तयार होतं ड्युरिंग रेप्लिकेशन. आपण रेप्लिकेशन प्रोसेसच्या वेळेस त्याला क्लिअरली पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल. या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं वाय शेप. म्हणजे 2 स्ट्रँड सेपरेट झालेत. ठीक आहे. आणि प्रत्येक स्ट्रँडवरती या पद्धतीने नवीन स्ट्रँड तयार केला जातो. मी तुम्हाला दाखवलं इथं. मग हा तुमचा 3 प्राइम टू 5 प्राइम होता. इथं नवीन स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम तयार होतोय. इथं हा तुमचा 5 प्राइम टू 3 प्राइम होता. नवीन स्ट्रँड तुमचा 3 प्राइम टू 5 प्राइम तयार होतोय. ठीक आहे ना. हे नवीन 2 स्ट्रँड तयार झाले. वाय शेप स्ट्रक्चर, उलटा वाय शेप. समजते. मग तुम्ही पहा याच्यातला हा स्ट्रँड तुमचा ओल्ड झाला, जो टेम्पलेट त्याला रीड करत नवीन स्ट्रँड तयार होतो, त्याच्या अपोजिट. सिमिलरली तुम्ही इकडे पण पहा. म्हणजे या बेसिसवरती हा तुम्ही रेफरन्स, हा स्ट्रक्चर रेफरन्स म्हणून पकडा. ठीक आहे. मग ऑन द बेसिस ऑफ दिस स्ट्रक्चर यू कॅन फायनलाइज दॅट द न्यूली फॉर्म्ड डीएनए, दॅट इज कॉपी ऑफ द डीएनए, in that the one strand is old and the another strand is the new. Similarly, in another DNA, another copy of the DNA, there is one strand is old and another strand is new. This is called as semi-conservative replication. बोर्डामध्ये पण प्रश्न विचारलाय आणि नीटमध्ये पण यावरती प्रश्न विचारलेला आहे. सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. सेमी कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे सेम ॲज पॅरेंट, जसं पॅरेंट होतं तसंच आहे तसेच डीएनए मॉलिक्यूल खाली असतील. सेमी कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे अर्ध स्ट्रँड पॅरेंटचा आहे आणि अर्ध स्ट्रँड नवीन तयार झाले. वन स्ट्रँड पॅरेंटल अँड अनदर स्ट्रँड वन इज ए न्यू. तुम्हाला माहिती आहे डीएनएला 2 स्ट्रँड असतात. मग एक त्याच्यातला ओल्ड पॅरेंटल असेल आणि दुसरा काय असेल, नवीन असेल. दिस इज कॉल्ड ॲज दी सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. म्हणजे वन स्ट्रँड इज ओल्ड, दॅट इज पॅरेंटल, अँड वन स्ट्रँड, डीएनएचे 2 स्ट्रँड असतात, ते काय असेल, न्यू असेल. ओल्ड दॅट इज ए पॅरेंटल अँड न्यू दॅट इज डॉटर, नवीन स्ट्रँड. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. बट दिस केस
हॅज बीन प्रूव्ड बाय दी स्पेसिफिक एक्सपेरिमेंट्स. ही जी केस आहे ती स्पेसिफिक एक्सपेरिमेंटनं प्रूव्ह केली गेली. परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारलं बोर्डमध्ये की तुम्ही रेप्लिकेशन प्रोसेस लिहा, ओके, गिव्ह दी प्रोसेस ऑफ द रेप्लिकेशन, तर तिथं सेमी कन्झर्वेटिव्ह लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह पूर्णपणे सेपरेट पॉईंट आहे आणि रेप्लिकेशन प्रोसेस पूर्णपणे सेपरेट पॉईंट आहे इंटर रिलेटेड, परंतु पॉईंट सेपरेट आहेत. मग लिहिण्याची गरज. हा प्रश्न विचारलं की एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन विथ सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर, मग तुम्हाला आधी हे एक्सप्लेन करावं लागेल आणि मग नंतर तुम्हाला काय करावं लागेल, DNA रेप्लिकेशन प्रोसेस द्यावी लागेल. पण आता बोर्डमध्ये 4 मार्कापेक्षा मोठा प्रश्न नाहीच आहे. ठीक आहे, मग जर विचारलं तर रेप्लिकेशन सेपरेट विचारतील किंवा सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर सेपरेट विचारतील, दोन्ही एकत्र विचारलं जाणार नाही. ठीक आहे, मग आता इथपर्यंत तुम्हाला कळलंय. आता आपण सेमी कन्झर्वेटिव्ह कडे आलेलो आहोत. मग हे सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर वॅटसन आणि क्रिक नंतर ज्यांनी खरं काम केलं, म्हणजे वॅटसन आणि क्रिकच होते ज्यांनी सुरुवातीला सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर सांगितलं, पण त्याला प्रूफ करण्यासाठी हे लोक त्यामध्ये होते. त्याच्यामध्ये पहिलं होतं मेसेल्सन अँड स्टाल एक्सपेरिमेंट 1958. सायमल्टेनियस एक्सपेरिमेंट आहे, म्हणजे दुसरं एक्सपेरिमेंट होतं टेलरचं आणि एक एक्सपेरिमेंट यांचं होतं. टेलरनं पण 1958 मध्येच एक्सपेरिमेंट केला आणि मेसेल्सन स्टार यांनी सुद्धा 1958 मध्येच एक्सपेरिमेंट केला. वॅटसन आणि क्रिकनं 1953 मध्ये मॉडेल सांगितला. 1953 मध्येच तुम्हाला रेप्लिकेशन प्रोसेस पण भेटली, म्हणजे त्याची डिस्कवरी झाली. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर तुम्हाला वॅटसन आणि क्रिकनं सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर सांगितलं आणि पुढे मग त्याला प्रूफ करण्यासाठी मेसेल्सन स्टाल आणि टेलर यांनी काम केलं. मग मेसेल्सन आणि स्टालनं काय केलं, तर मेसेल्सन स्टाल यांनी हे सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर प्रूफ करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी हेवी आयसोटोपचा वापर केला. हेवी आयसोटोप ध्यानात ठेवा, बोर्डमध्ये हे क्लिअर केलेलं नाहीये. इज इट हेवी आयसोटोप ऑर दी रेडिओ आयसोटोप? हे हेवी आयसोटोप आहे की रेडिओ आयसोटोप? मी हेवी हा नेचर डेन्सिटीनुसार घेतोय, हा ध्यानात ठेवा, डेन्सिटीनुसार. मग इथं मेसेल्सन स्टालनं काय केलं, हेवी आयसोटोपचा वापर केला, दॅट इज N15 नायट्रोजन, जो अमायनो ॲसिडमध्ये प्रेझेंट असतो. बरोबर, N15 म्हणजे त्याचा जो कल्चर मीडिया आहे, कल्चर मीडियामध्ये जो काही कंपोनंट NH4OH असेल किंवा व्हॉटेवर असेल, तर जो काही कंपोनंट त्यांनी वापरला त्याच्यातला N हा काय घेतला त्यांनी, हेवी आयसोटोप घेतलेला आहे, नॉट दी रेडिओ आयसोटोप. इट इज व्हॉट हेवी आयसोटोप. म्हणजे जेव्हा तुम्ही सेंट्रीफ्यूज करणार तर ते खाली राहील आणि लाईट वरती चालला जाईल, म्हणजे लाईट नेचर वरती जाईल आणि हेवी नेचर खाली येईल डेन्सिटीच्या बेसिसवरती. मग इथं त्यानं काय केलं, N15 हेवी आयसोटोपचा वापर केला. मग जेव्हा त्यानं कल्चर केलं तर कल्चर कोणाचं केलं, मग हे जे एक्सपेरिमेंट झालेलं आहे दिस इज ऑन दी ई कोलाय. कोणावरती झालं हे, ई कोलाय. मग त्यानं काय केलं, ई कोलायला पहिले कल्चर केलं. कल्चर करत असताना त्याच्यातलं DNA हा N15 वापरलेला आहे, पण कल्चर करत असताना N15 वापरला आहे. मग त्याच्या आधी त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेला जो N होता तो लाईट होता. त्याच्या आधी त्यामध्ये प्रेझेंट असलेला जो N होता तो कोणता होता, लाईट होता. मग इथे मी DNA काढतो. ठीक आहे, हा DNA तुमचा. मग नॅचरली किंवा आधीपासून सुरुवातीला प्रेझेंट असलेला जो DNA आहे, हा दोन्हीही स्ट्रँड हे N14 चे आहे, ध्यानात ठेवा, जो लाईट आहे, जो काय लाईट आहे. मग फर्स्ट जनरेशन जेव्हा ई कोलाय आपण कल्चर करतो कल्चर मीडियममध्ये, तर त्याची पहिली डिव्हिजन 20 मिनिटानंतर होते. मग फर्स्ट जनरेशन आफ्टर 20 मिनिट्स, यावरती प्रश्न पण विचारलेला आहे. 20 मिनिट लागतात पहिल्या जनरेशनला. मग आफ्टर 20 मिनिट्सचे 2 कॉपी भेटले, म्हणजे डिवाइड झाले तर 2 सेल तयार झाले. दोन्ही सेलमधले दोन्ही DNA बघितले तर ते DNA या पद्धतीने होते. ठीक आहे, ही एक कॉपी आहे DNA ची आणि
ही अनदर कॉपी आहे. ठीक आहे. कलर्ड माझ्याकडे जर समजा हे असतं चॉक सॉरी पेन, तर तुम्हाला दोन्हीही वेगवेगळे करून दाखवले असते. तसं काही गरज नाही आहे आत्ता. मग जेव्हा इथे दोन त्यांना स्ट्रँड भेटले म्हणजे दोन कॉपी भेटली डीएनएची आफ्टर ए 20 मिनिट, म्हणजे हे झालं पहिलं जनरेशन, इज अ फर्स्ट जनरेशन. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक स्ट्रँड जो होता तो होता N15, द अनदर वन इज N14. सिमिलरली इथे सुद्धा एक होता N15 आणि दुसरा होता N14. म्हणजे काय झालं, हायब्रिड स्ट्रँड तयार झालेत. ओके. आणि हे जे हायब्रिड स्ट्रँड आहेत तुमचे हे दाखवतात सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर. हे काय करतायत, हे सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर दाखवतायत. म्हणजे याच्यातले दोन स्ट्रँड जे आहेत ते काय झालेत, दोन डीएनए तयार झाले. दोन डीएनए मध्ये एक स्ट्रँड हा N14 दाखवतोय म्हणजे लाईट चेन, आणि दुसरा स्ट्रँड हा हेवी चेन दाखवतोय N15 ची. इज इट क्लिअर. त्याने परत नेक्स्ट जनरेशन घेतली म्हणजे 20 मिनिटानंतर, म्हणजे टोटल पहिल्यापासून जर घेतलं तर 40 मिनिट होतील ना. मग त्यांनी काय केलं, आफ्टर 40 मिनिट्स, हे 40 मिनिट म्हणजे ॲक्च्युली 20 मिनिट आहे हा, पण पहिल्यापासून घेतलं तर मी ते 40 मिनिट्स घेतलेलं आहे. तर त्यावेळेस त्यांना इथे 4 स्ट्रँड भेटले. देर आर 4 डीएनए. किती भेटले, 4 डीएनए. आता मी इथे फिगर काढत नाही, तुम्ही नंतर नोट्समध्ये पाहून घ्या किंवा बुकमध्ये पाहून घ्या. 4 डीएनए. यापैकी 2 जे होते ते लाईट नेचर दाखवत आहेत आणि 2 जे आहेत ते हेवी नेचर दाखवतात. ठीक आहे. यापैकी जे 2 लाईट नेचर दाखवतात ते पॅरेंटल आहेत सरळ सरळ, पण जे 2 हेवी नेचर दाखवतात ते हायब्रिड नेचर दाखवतात. समजते. म्हणजे याच्याऐवजी मी फक्त 2 फिगर इथे ॲड करेल. हे दोन्ही हायब्रिड झालेत, मग मी इथे एक डीएनए ॲड करेल आणि वरती एक डीएनए ॲड करेल. ठीक आहे. खाली प्रेझेंट असलेला डीएनए आणि वरती प्रेझेंट असलेला डीएनए दोन्ही पण काय असेल, लाईट असतील. म्हणजे आणखीन एक डीएनए याच्यात घ्या ते पूर्णपणे N14 असेल आणि वरतीला एक डीएनए घ्या ते पण काय असेल, N14 असेल. इज इट क्लिअर. परंतु सेकंड जनरेशनच्या वेळेस त्यांना N15 घेतलं नाही तर नॉर्मली कल्चर केले. काय केलं त्यांनी, नॉर्मली कल्चर केले. नॉर्मली कल्चर केल्या कारणानं ॲज इट इज रेप्लिकेशन झालेलं आहे, पण सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर त्या ठिकाणी काय होतोय, दिसतोय. म्हणजे इथं N15 आणि N14 हे कशासाठी आहे, N15 हा न्यू स्ट्रँड झाला आणि N14 काय झाला, तुमचा ओल्ड स्ट्रँड झाला. आफ्टर रेप्लिकेशन तुम्हाला या पद्धतीचं नेचर दिसतोय. तुम्ही सेंट्रिफ्युगेशन नेचर जर घेत असाल तर सेंट्रिफ्युगेशनमध्ये तुम्हाला समजा ती फिगर त्यांनी या पद्धतीने दाखवलेली आहे. हे पहिल्या जनरेशन नंतरची फिगर आहे. पहिल्या जनरेशनमध्ये सेंट्रिफ्युगेशन नंतर या ठिकाणी हे मिक्स हायब्रिड भेटले, म्हणजे N14 ॲज वेल ॲज N15. परंतु नेक्स्ट जनरेशनमध्ये जे 4 डीएनए मॉलिक्यूल याच्यामध्ये भेटलेले आहेत, त्यापैकी 2 लाईट आहेत आणि 2 हायब्रिड हेवी आहेत. ठीक आहे. मग इथे तुम्हाला फक्त N14 भेटेल, पण इथे N14 आणि N15 भेटतील. ठीक आहे. मग ही सेकंड जनरेशन होती. दिस इज सेकंड जनरेशन, दिस इज फर्स्ट जनरेशन. दिस इज प्रूव्स दॅट DNA replication is semi-conservative in nature. The another experiment is there. NCERT ने पण त्यांचं नाव घेतलेलं आहे. That is टेलर. आता यांनी काम केलं होतं ई कोलाय वरती, मेसेल्सन आणि स्टाल यांनी. दे वर्क ऑन द ई कोलाय. आणि काय घेतलं त्यांनी, हेवी आयसोटोप घेतलंय. दुसरं आहे अनदर वन इज सेकंड टेलर. 1958 मध्येच काम केलं. टेलर वर्कड ऑन द प्लांट व्हिसिया फेबा. व्हिसिया फाबा म्हटलं तरी चालेल, याला व्हिसिया बीन पण म्हटलं जातं. ठीक आहे. ह्या प्लांटवरती काय केलं त्यांनी, काम केलं. ओके. आणि इथे त्यांनी वापरत असताना इथे काय केलं,
दे यूज रेडिओ आयसोटोप. काय केलं इथं? रेडिओ आयसोटोप. तिथे काय केलं होतं? तिथे हेवी आयसोटोप वापरलं होतं आणि इथे काय केलं त्यांनी? रेडिओ आयसोटोपचा वापर केलाय. आता इथे जो रेडिओ आयसोटोप वापरलेला आहे ते आहे रेडिओ थायमिडीन. इट इज रेडिओ थायमिडीन. ठीक आहे, त्याला या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं H13 या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं. दॅट इज ए रेडिओ थायमिडीन. हे वापरल्यानंतर त्यांनी पहिल्या जनरेशनमध्ये बघितलं की 50% जे DNA होते 50% दे शोज रेडिओ ॲक्टिव्हिटी. DNA shows the radioactivity. नेक्स्ट सेकंड जनरेशन जेव्हा त्यांनी बघितलं तर सेकंड जनरेशनमध्ये त्यांना 4 DNA भेटले. सेकंड जनरेशनमध्ये 4 DNA, त्यापैकी 2 शोज रेडिओ ॲक्टिव्हिटी. 2 रेडिओ ॲक्टिव्हिटी शो करत होते अँड 2 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह नेचर. आणि जे 2 होते ते नॉन रेडिओ ॲक्टिव्ह नेचर शो करत होते. क्लिअर झालं ना आता? म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी त्यांनी नेक्स्ट जनरेशनसाठी वापरलेलं आहे. मग नॉर्मली सुरुवातीला प्रेझेंट होते ते नॉन रेडिओ ॲक्टिव्ह जे नॉर्मली प्रेझेंट असतात DNA स्ट्रँड्स. मग त्यांना सुरुवातीमध्ये दोन्हीही मध्ये 50% रेडिओ ॲक्टिव्ह दाखवतात आणि 50% नॉन रेडिओ ॲक्टिव्ह, म्हणजेच हाफ ओल्ड हाफ न्यू. तसंच इथं पण झाले. 4 DNA मॉलिक्युल भेटले, त्यापैकी 2 रेडिओ ॲक्टिव्हिटी शो करते आणि 2 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह नेचर शो करते. म्हणजेच काय झालं? DNA रेप्लिकेशन इज सेमी कन्झर्वेटिव्ह इन नेचर. इज इट क्लिअर? हे दोन्ही एक्सपेरिमेंट मी तुमच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला आता ॲक्च्युअल DNA रेप्लिकेशन प्रोसेस पाहायची आहे. कंप्लीट रेप्लिकेशन प्रोसेससाठी सुद्धा आपल्याला पूर्ण 1 तास किंवा पूर्ण 1 लेक्चर लागणार आहे. ते आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स तुम्ही माझ्याबरोबर डिस्कस करू शकता. थँक्यू व्हेरी मच.